नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑगस्ट 15 रोजी आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. गावातील विकास निधीचा वापर, आवास योजनेतील कथित गैरप्रकार, पिण्याचे पाणी, रस्ते नाल्यांची दुरवस्था आणि गावात सर्रास सुरू असलेली अवैध दारू विक्री या गंभीर मुद्द्यांवर ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट धारेवर धरले. विशेषतः गावात पूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. गावाच्या विकासासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होत असतानाही प्रत्यक्षात जमिनीवर अपेक्षित कामे दिसून येत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावात ठोस विकास झाला नाही तर मग शासनाकडून आलेला निधी नेमका जातो कुठे, असा थेट सवाल उपस्थित करत आतापर्यंत मंजूर झालेली कामे, झालेला खर्च आणि विकास निधीचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेसमोर सार्वजनिक करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. आवास योजनेतील गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी, पंतप्रधान व राज्य सरकारच्या आवास योजनेतील कथित अनियमिततेचा मुद्दा ग्रामसभेत चांगलाच गाजला. कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय केवळ पात्र आणि अत्यंत गरजू लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या कथित गैरप्रकाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर प्रशासनाने नियमानुसार कठोर कारवाई करावी असा इशाराही यावेळी देण्यात आला. दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार. गावात सर्रास सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि सामाजिक वातावरण उद्ध्वस्त होत असल्याचा पाढा वाचत महिलांनी ग्रामसभेत पूर्ण दारूबंदीची मागणी लावून धरली. पवनकुमार पुट्टेवाड. आज आपण बाचोटी या गावात आहोत. तालुका कंधार या गावामध्ये ग्रामसभा झालेली आहे आणि ग्रामसभेच्या निमित्ताने आपल्या बाचोटीचे माजी सरपंच डुबुकवाड यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर सर, या ग्रामसभेबद्दल काही माहिती द्या. मी पहिल्यांदा सहारा चॅनलचा आभारी आहे आणि माझ्या बाचोटी गावामध्ये पहिलीच ग्रामसभा आज पार पडलेली आहे. मी 1995 ते 2000 सरपंच गावचा होतो आणि या गावामध्ये जे काही गावाचे विकास तर जसे असते तशा जागेवर विकास आहे. विकास कुठला झाला नाही. या गावाला, बाचोटी गावाला शासनाकडून निधी येतो, पण निधी ग्रामसेवक, सरपंच आणि त्याचं कोण असेल ते कागदावर आमचा विकास बाचोटीचा आहे. कमीत कमी 10-20 वर्षापासून आम्ही गाववाल्यांनी सांभाळलो. आज आमच्या डोक्यावरून पाणी गेल्यानंतर आज आमच्या गावाला बाबा आम्हाला स्वच्छ पाणी प्यायला नाही. गावाला आमचा कुठला निधी येते, कोण कुठं काय करते, प्रत्येक निधी तुम्हाला जर वाचून दाखवला मी हेड, तर आज 14 ते 15 हेडवर आमच्या गावाला निधी येतो आणि ते निधी येणारा ग्रामसेवक साहेबांनी आम्हाला त्यांचा लेखाजोखा हिसाब द्यावा, असं माझं गावाच्या वतीनं, गावकऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं माझं म्हणणं आहे. आजची ग्रामसभा झाली. ग्रामसभेचे स्वरूप पाहता पाहता बाजूबाजूने पाण्यावर जे काय आम्ही बोललोत ग्रामसभेमध्ये, साहेब या गावाला आजपर्यंत घरकुल 900-950 घरकुल आलेत. त्यापैकी 720 घर आज रिजनेबल मिळालेत. त्या प्रत्येक घराला एका सदस्याने वाटून घेऊन, जशी गावात गावकी असते त्या पद्धतीनं वाटून घेऊन, कोणाच्या घराला 20,000, कोणाच्या घराला 15,000, कोणाच्या घराला 11,000, कोणाच्या घराला 25,000 असे पैसे लोकांनी वसूल केलेत. आणि तुम्ही या जागी आलात, याचा आज पोलखोल केलात, त्याबद्दल माझ्या गावकऱ्याच्या वतीनं आणि तुमच्या मला सतसजा आभार आहोत. आणि राहिला प्रश्न आमचा गावच्या नालीचा, लाईटचा, गावातल्या पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत हे प्रश्न येत्या काळामध्ये या मागील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आणि त्याचा कोण असेल ते
पाण्याचा प्रश्न नाही सोडला तर या निवेदन देत असताना आम्ही निवेदन जिल्हा कलेक्टर CO तुमचं तहसीलदार पंचायत समिती BDO या सर्व लोकांना आम्ही निवेदन दिले आहेत. गावात ज्या अडचणी आहेत ते बी पण आम्ही निवेदन दिलोत. दारूबद्दलही आम्ही निवेदन दिलोत. त्यावर आज ठराव पण झाला आहे दारू बंद होण्याचा. राहिला प्रश्न आमचा दवाखाना आहे. फक्त सिस्टर येतात, दिवसभर राहतात. स्थायिक या जागेवर कोणीच डॉक्टर राहत नाही. गोरगरिबाची याच्याविषयी फार हेळसांड होत आहे. आम्ही मागण्या मांडलोत. याच्यावर जर नाही झालं तर मी येत्या काळामध्ये आज आपल्यासोबत बाचोटी गावचे माजी पोलीस उपनिरीक्षक उत्तम वरपडे साहेब आहेत. आपण गावच्या समस्याविषयी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपला परिचय. सर, माझं नाव उत्तम शंकरराव वरपडे. मी रिटायर PS आहे. माझ्या गावाला मी जन्मलो तेव्हापासून जे गाव बघतो त्याच पोझिशन आतापर्यंत गाव आहे. गावाला निर्मळ जल नाही, कुठली शासनाची सुविधा नाही, काय नाही. फक्त हे निधी शासनाचा कागदावरचा आहे हा. आणि या गावाला ग्रामसभा ही पहिल्यांदा झालेली माझ्यासमोर आणि आजची झाली. आणि हा जे ग्रामसेवक आहे कुरळेकर साहेब, हे गेल्या 11-12 वर्षापासून एकाच ठिकाणी आहेत. म्हणजे यांना भ्रष्टाचाराचं पूर्ण करून भेटलेलं आहे इथं. आणि यांच्याकडून काही हे होईल विकास म्हणून यांच्याकडून अपेक्षा नाही काही. त्याच्यामुळं बाचोटी गावाचा विकास हे शक्यच नाही या लोकांकडून. आणि याच्या पुढं जर हे डुबुकवाड साहेब जो बसले उपोषणाला तरच काहीतरी होऊ शकते, नाही तर काय होऊ शकत नाहीत. असं आहे. यांनी गावातला पूर्ण निधी लाटलेला आहे. कुठली योजना नाही. 14व्या 15व्या 16व्या विभागाची शासनाने यांची चौकशी करून संबंधित सरपंच, संबंधित ग्रामसेवक यांच्यावर रितसर गुन्हे दाखल करण्याचा अपेक्षा दिलेला आहे. त्यांची चौकशी CO मॅडमने लावली होती यांची, पण कंधारनी त्यांची काहीच चौकशी केली नाही. फक्त आणून ठेवून दिलं तिथं पत्र. आज याच्यापुढे आता या गावाचं काय यांची राजकारणी येते याच्यामुळे काय करू देणार समजा यांना चौकशी करत आहे. असं याच्यासाठी भांडतो आम्ही आणि भांडत राहत बस. आणि गावातली जे दारूबंदी आहे, गावात मोठ्या प्रमाणात 5-7 वर्षाच्या लेकरापासून जे मोठमोठे लोक पूर्ण दारूच्या व्यसनी गेलेले आहेत. आज आपण बाचोटी गावचे माजी उपसरपंच आणि चालू ग्रामपंचायतचे सदस्य वरपडे साहेबाशी बातचीत करणार आहोत. ते थोडेसे सांगा कामाविषयी. सर, मी बाचोटी ग्रामपंचायतमधला माजी उपसरपंच आणि चालू ग्रामपंचायत सदस्य ह्या चालू बॉडीमधला आहे. तर सर, आमच्या गावामध्ये घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात आलेली आहे की तर ह्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी जर घर बांधकाम झाले नाही तर 15-20 हजार 25 हजार रुपयाची मागणी करून पैसे मागत आहेत, पैसे घेत आहेत. आणि जर आम्ही विचारलं तर आम्ही काय तुमच्या घरला येऊन मागायला काय, तुम्ही आणून द्यायला, अशी भाषा यांनी करत आहेत. जर घरकुल न बांधता हे न पैसे उचलून देत असतील तर आणखी किती भ्रष्टाचार कागदावर दाखवून निधी लुटत असतील ह्याचा विचार तुम्ही गाववाल्यांनी करायला पाहिजे. अशा प्रकारचे भरपूर कागदोपत्री निधी यांनी उचलून विकास ओरिजिनल काम न करता ओरिजिनल काम न करता गावचा कोणताही विकास न करता कागदोपत्री निधी उचलून खात आहेत सर. आणि आमचा एक मुद्दा होता दारूबंद गावाचा. तर ग्रामपंचायतनं हे इतके दिवस आम्हाला चलवाचलवीच केली. आता ठाम मुद्दा मांडल्यानं आज समिती तयार केली सर. ओके. माझा मुद्दा आहे नाली आणि घरासमोर खड्डे, पाणी काहीच व्यवस्था करीत नाहीत. त्याच्यामुळं साऱ्या नाल्या आणि रस्ते दुरुस्त चांगले व्हावं. पाणी पियाला भेटत नाही 8-8 दिवस. त्याच्यावर सारं चौकशी करायला पाहिजे साऱ्या लोकांना. पाणी 8-8 दिवस येत नाही. आमच्या घरलासुद्धा पाणी नाही. घरामोरी खड्डे 3 बाऱ्या ग्रामपंचायतला अर्ध दिलं तर काहीच दखल घेत नाहीत साहेब.